आता आपल्याला झुडिओमध्ये शॉपिंग करण्यासाठी ना नगर किंवा पुण्याला जायची गरज नाही आहे, कारण आता झुडिओ सुरू झालं आहे आपल्या शिर्डीमध्ये. इतकं सुंदर आणि अप्रतिम कलेक्शन आहे. रिसेंटली ह्या झुडिओचं ओपनिंग झालेलं आहे. तर तुम्हाला मी पुढे सांगते झुडिओमध्ये कसलं कलेक्शन छान आहे. आणि तर आम्ही आलो होतो, यांचं काम होतं शिर्डीमध्ये, कारण यांना काही इन्शुरन्ससाठी ना हेल्थ चेकअप करायचं होतं, त्याच्यासाठीच आम्ही इकडे आलो होतो. आणि जातानाच हे झुडिओ बघितलं, म्हटलं येताना झुडिओमध्ये जाऊयात. आणि तिथे ना यांचं आधी ब्लड सॅम्पल घ्यायला लागले. तेव्हा समर्था इतकी जास्त घाबरली होती, कारण ते तिला बोलत होते की तू जर टीव्ही आणि मोबाईल बघितला ना तर तुला पण आम्ही असं इंजेक्शन देऊ. आणि तिला ते खरंच वाटत होतं. त्याच्यानंतर म्हटलं शिर्डीमध्ये आलोच आहोत तर साईबाबांचं दर्शन पण घेऊन जाऊयात. आता उन्हाळा सुरू झालाय आणि उन्हामुळे येणाऱ्या साई भक्तांची गैरसोय होऊ नये ना म्हणून इथे पूर्ण साईबाबांच्या मंदिराकडे जाणारा जो रोड आहे ना त्याला पूर्णपणे अशी सावली केलेली आहे. त्यानंतर आम्ही गेलो होतो प्रसादालयमध्ये जेवण करण्यासाठी. तर इथे कितीही गॅसची टंचाई असू द्या तरी पण ना शिर्डीमध्ये आलेला साई भक्त कधीही उपाशी जात नाही. हीच इथलची खासियत आहे. त्याच्यानंतर येताना गेलो होतो झुडिओमध्ये. तर तोपर्यंत भरपूर अशी गर्दी पण झालेली होती. तर इथे सगळ्यात जास्त कलेक्शन मला आवडलं तर चप्पलचं कलेक्शन तिथे छान होतं. त्याच्यानंतर जीन्स पण खूप छान होते आणि टॉप पण भारी होते. लहान मुलांचे कलेक्शनमध्ये ना आणखी काय त्यांनी स्टॉक केलेला नाही होते थोडेसे, पण त्याच्यामध्ये पण काही डिझाईन्स वगैरे चांगल्या नव्हत्या. त्याच्यामुळे मी समर्थासाठी तर काही घेतलं नव्हतं. थोड्या वेळ समर्थ चांगली खेळली, पण त्याच्यानंतर ती इतकी जास्त त्रास द्यायला, त्याच्यामुळे ना आम्ही लगेचच घरी यायला निघालो. तर घरी आल्यानंतर ना मस्त इडली सांबार बनवलं होतं आणि माझ्या ऑफिसचं काही काम बाकी होतं ते पण करायला घेतलं. बाहेर ना इतकं छान पावसाचं वातावरण झालं होतं. मग तेच बघता माझं ऑफिसचं काम करून घेतलं आणि मग लॉग आउट केलं. तर असा होता माझा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय. फॉलो मी.